आझाद आदिवासी शेतकरी मजूर कामगार जनता संघटना महाराष्ट्र प्रदेश या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मी बाजीराव वसावे. कलकाम रिअल इंडिया लिमिटेड कंपनी या संचालकाच्या वर FIR झालेली आहे. त्या FIR संदर्भात मी माझ्या मनोगत मी व्यक्त करत आहे. त्यासाठी ही माहिती मी त्यांच्या वर झालेली FIR संदर्भात मी मार्गदर्शन करत आहे. 22 जुलै 2022 रोजी विष्णू पांडुरंग दळवी खंडपीठ पृथ्वीराज के चौहान मुंबई उच्च न्यायालय 22 जुलै 2022 रोजी PPC अर्जदारांच्या विद्वान वकील सादर करत आहे की या न्यायालयात 12 एप्रिल 2022 रोजी दिलेल्या आदेशानुसार रक्कम जमा करेल. शिल्लक रक्कम जमा करण्याची स्वतंत्रता जर असेल तर शिकलेली PP सादर करत की तपास अधिकारी आज न्यायालयात हजर राहू शकत नाही, कारण त्यांना मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटी इथे झालेल्या अपघातात उपस्थित राहायचे आहे. विद्वान APP ने 5 जून 2022 रोजी तपास अधिकाऱ्याला अहवाल सादर केला आहे. अर्जदारांनी विश्वासार्हतेचा गुन्हेगारी भंग केला आहे आणि गुंतवणूकदारांच्या 10 लाख इतके फसवणूक केली आहे. अर्जदारांवर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत जे महाराष्ट्र ठेवीदाराच्या हेतू संरक्षण, आर्थिक अस्थापित मध्ये कायदा, पोलीस स्टेशन मालेगाव इथे, पोलीस स्टेशन रबडी इथे, भारतीय दंड सहित कलम 120, कलम 465, कलम 34 अंतर्गत 2018 च्या गुन्हा क्रमांक 356 अक्कलकोट पोलीस ठाण्यात, भारतीय दंड सहित कलम 120B, 406, 409 आणि 420 अंतर्गत 2021 च्या गुन्हा क्रमांक 396 सिंहगड पोलीस स्टेशन सहित महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ डिव्हाइसेस आर्थिक अस्थापित कायद्याच्या कलम 3, 4 आणि 7 आणि 8 अन्वये 2018 च्या गुन्हा दाखल क्रमांक 246. चौथा प्रश्न, पुढे असे नमूद केलं आहे की अहवालात परिच्छेद 9 मध्ये म्हटल्याप्रमाणे इतर राज्यातील अर्जदारांच्या विरुद्ध असे गुन्हे नोंदवले गेले आहेत की अर्जदार क्रमांक 1 व 2 आणि 3 हे कंपनीच्या अनुक्रमांकात अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि वरिष्ठ संचालक आहेत. 5वा प्रश्न, तपास अधिकाऱ्याला अहवाल देण्याच्या आणि सहकार्य करण्याचे न्यायालयाचे विशिष्ट निर्देश असून अर्जदारांना फौजदारी प्रक्रिया सहित कलम 91 अंतर्गत नोटीस जारी करून सहकार्य केलं नाही असे विद्वान PPA द्वारे सादर केले जात आहे. तर 6वा प्रश्न आहे, एप्रिल 19, 2022 रोजी पोलीस स्टेशनच्या सामान्य डायरीच्या उतारा क्रमांक 016 रेकॉर्डवर सादर केला आहे की ज्यामध्ये असे सूचित केलं आहे की न्यायालयात वरिष्ठ निर्देशानंतरही अर्जदारांना तपास अधिकाऱ्यांना सहकार्य केलं नाही.
तर अर्जदारांच्या विद्वान वकील पृष्ठ क्रमांक 117 वरील अर्जदार क्रमांक 1 वरील वैदिक प्रमाणपत्राकडे माझ्या लक्ष वेधून घेतलं आहे की हृदयरोग आणि वैदिक प्रमाणपत्राचे अनुकूल केल्यास असे दिसून येत आहे की अर्जदार विष्णू पांडुरंग दळवी यांनी 14 मार्च 2017 रोजी दाखल करण्यात आलं होतं की आणि त्यांनी 18 मार्च 2017 रोजी डिस्चार्ज देण्यात आले होते. त्यांना तीव्र पस्ताची 10 मधुमेंदू दाखल मॅलेरिया सहित वारंवार सुपिंडाच्या 10 झाल्यास निदान झाला होता. त्यांची हृदयाची आजारी काही संबंध नाही. अन्यथा हे प्रमाणपत्र सन 2017 आहे आणि म्हणून कोणत्याही प्रमाणपत्राचा अभाव सध्या त्यांच्यावर काही उपचार सुरू आहेत का असे म्हणता येणार नाही. 8वा प्रश्न आहे, श्री भटकर यांच्या सिग्नेचरसाठी उपस्थित असलेले विद्वान वकील यांनी माझ्या लक्ष 2022 ए आणि बी ए क्रमांक 190 मध्ये दिलेले या न्यायालयाच्या आदेशाकडे आमंत्रित केलं आहे, ज्याद्वारे यांना न्यायालयाने 29 एप्रिल 2022 रोजी अर्जदार विष्णू पांडुरंग दळवी यांना अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले आहे. तर 9वा प्रश्न आहे, उघड आहे की अर्जदारांनी न्यायालयाने 12 एप्रिल 2022 रोजी जारी केलेले निर्देश उल्लंघन केले आहे. अशी स्वरूपाच्या गुन्ह्याचे निश्चित संतुलन तपास होण्याचे अर्जदारांना दिलेले अंतिम संरक्षण रिक्त करणे आवश्यक आहे, हे जसे की ते रिक्त आहेत. आजपर्यंत त्यांच्या मुंबई उच्च न्यायालयात सुद्धा केसेस राखीमध्ये आहेत. त्यानंतर विष्णू पांडुरंग दळवी यांच्यावर 2020 मध्ये झालेली FIR संदर्भात परत मी सांगणार आहे की विष्णू पांडुरंग दळवी 4 नोव्हेंबर 2020 रोजी खंडपीठ CW भांगळे मुंबई उच्च न्यायालय फौजदारी अपील अधिकार क्षेत्र 2020 फौजदारी अटकपूर्व जामीन अर्ज STA क्रमांक 3787 विष्णू पांडुरंग दळवी अर्जदार. त्यानंतर 4 नोव्हेंबर 2020 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे PC भारतीय दंड संहित कलम 409, 406, 420, 120B अन्य शिक्षापात्र असल्यास गुन्ह्याच्या साठी देवळा पोलीस स्टेशन जिल्हा नाशिक इथे 2020 गुन्हा क्रमांक 34 तपास संदर्भात अटक करण्यात आलेले अर्जदारांना आणि महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ द इंटरेस्ट ऑफ डिफाइस आर्थिक अस्थापित अधिनियम 1999 कलम 3 आणि 4 हे अटकपूर्व जामीन मागत आहे. प्रश्न दुसरा, मी अर्जदारांना विद्वान वकील आणि विद्वान अतिरिक्त सहकारी वकील ऐकत आहे. अभ्यास केलेला रेकॉर्ड अर्जदारांच्या विद्वान वकील निर्देशात आणतात की कथारितात गुंतवलेली रक्कम 28 लाख आहेत. त्यापैकी अर्जदारांना 13,54,000 परत केले आहेत. सूचनावरील विद्वान वकील सांगतात की अर्जदार या न्यायालयासमोर 2 आठवड्यात आत 5 लाख जमा करण्याचे इच्छुक आहेत.
आणि योग्य वेळी शिल्लक रक्कम जमा करण्यास प्रयत्न करेल. ते निर्देश आणतो की आर्थिक अडचणीमुळे अर्जदार करारानुसार त्यांच्या वचनबद्धता आधार करू शकत नाही आणि कोणत्याही परिस्थितीत सुरुवातीपासून फसवणूक करण्याचे काही हेतू नाहीत. सर्वोच्च पातळीवरील विद्वान वकिलांचे मत हे प्रथमदर्शन कराराची उल्लंघनाचे प्रकरण आहे. विद्वान वकील निर्देश आणतात की 23 जून 2020 आदेशानुसार विद्वान सत्र न्यायाधीश समोर अंतिम संरक्षण कार्यरत होते. तर चौथा प्रश्न आहे, विद्वान वकील असे सादर करतात की अर्जदार क्रमांक विष्णू पी दौडवी यांचे ऑपरेशन झाला आहे आणि AOW नाशिक इथे उपस्थित राहण्याची स्थिती नाहीत. त्यांना पुढे असं सादर केलं की अर्जदार क्रमांक 2 आणि 3 तपास अधिकाऱ्याकडे उपस्थित राहिलेले. तिथे असे सादर केलं की अर्जदारांना पुढील तारीख तपास अधिकाऱ्यासमोर पुराव्यासहित यांचे पत्ता आणि संपर्क क्रमांक सादर करावा. तर पाचवा प्रश्न आहे, सुश्री महसरे विद्वान अतिरिक्त सहकारी वकील तपासाच्या सदस्यताबद्दल आणि अर्जदारांच्या वतीने दावे केल्यानुसार 13,54,000 ची परतफेड बद्दल सूचना घेण्यात आणि नंतर विधान करण्यासाठी वेळ मागत न्यायालयात अखेर मदत करण्यासाठी. तर या सहावा प्रश्न आहे, या प्रकरणाच्या दृष्टिकोनातून 14 डिसेंबर 2020 पर्यंत थांबा असे विद्वान सत्र न्यायालयांनी 23 जून 2020 रोजी अंतिम संरक्षण पुढील तारखेपर्यंत कार्यरत राहील. त्या असे पुढील अर्जदार क्रमांक 2 आणि 3 च्या अटीच्या अधीन असलेले सोमवारी सकाळी 11 ते 1 पर्यंत तपास अधिकाऱ्याकडे हजर राहण्याची तपास अधिकाऱ्याला आवश्यक असेल ते माहिती पुरवण्यासाठी त्यांना 16 नोव्हेंबर 2020 रोजी उपस्थित लावलं जाईल. अर्जदारांच्या पुढील तारीखपर्यंत पत्ता आणि मोबाईल क्रमांक सहित तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहावा असे सीवी वकील यांनी म्हटलं आहे. त्यानुसार हे या विष्णू पांडुरंग दौडवी यांच्यावर FIR झालेले आज संघटनेच्या हाती लागलेले पुरावे, काही पुरावे संघटनेने शोधून आणलेले आहेत. त्यासाठी सर्व एजंटांना विनंती आहे की शेतकरी संघटना ही कायदेशीर स्वरूपातून या कंपनीवर कोणत्या पद्धतीने ग्राहकांचे पैसे परत मिळेल या उद्देशाने पूर्ण प्रक्रिया संघटना करत आहे. परंतु काही जे सिनियर एजंट आहेत ते संघटनेला पाठिंबा द्यायला तयार नाही. त्यासाठी मी सिनियर एजंटांना सुद्धा सांगतो की त्यांनी संघटनेच्या मागे राहा आणि आम्ही जे तुमच्याकडून पुरावे मागितले ते पुरावे आम्हाला उपलब्ध करून द्या, एवढंच मी त्यांना सांगतो. आणि मी जे हे सांगितलेलं आहे हे विष्णू पांडुरंग दळवी यांच्यावर झालेले FIRच्या काप्या हे आमच्या ताब्यात आहे. संघटनेने त्यांच्याकडून काही जिल्ह्यामधून पुरावे गोळा केलेले आहे. हे सर्व पुरावे कोर्टात आम्ही सादर करणार आहोत. त्यासाठी शेतकरी संघटनेकडे 2 ऑप्शन आहेत. +A त्यांच्यावर क्रिमिनल दाखल करावा लागणार आहे आणि प्लॅन B त्यांना उच्च न्यायालयात गुन्हा दाखल करावा लागणार आहे. त्यानंतर
प्लान 3 यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी कोर्टात पूर्ण त्यांच्यासाठी आर्थिक मदतीची सुद्धा गरज आहे। त्यासाठी सर्व एजंटांना मिळून आर्थिक मदतीची सुद्धा मदत करावी आणि आमच्या शिष्टमंडळ तापसिंग दादा आणि तेगा वसावे आणि बाजा वसावे, भिका वसावे हे चांगलं शिष्टमंडळ आमचं आहे आणि आम्ही पूर्ण प्रक्रिया कसे करता येईल याच्यावर आम्ही आमचे प्रयत्न सुरू आहे। परंतु आम्हाला हे सिनियर एजंट पाठिंबा देत नाही। याच्यावर आम्हाला एकच सूचित करायचे आहे, आम्हाला पाठिंबा द्यायचा असेल तर द्या, नाहीतर तुम्ही या ग्राहकांचे पैसे तात्काळ त्यांना मिळवून द्या। एवढीच आमची सिनियर एजंटना पण आमचं म्हणणं आहे। नाही तर तुम्हाला जमत नाही असेल तर आमच्या मागे शिष्टमंडळाच्या मागे राहून काम करा, एवढंच मी सांगतो। जय आदिवासी, जय जोहार।